नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वामी महाराजांची नित्यसेवा अशी केली तर आयुष्यात कोणतीही अडचण निर्माण होत नाही. जे काही दोष असतील ते सर्व दूर होतात, अडचणी दूर होतात. आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची नित्यसेवा करणं महत्त्वाचं असतं. नित्यसेवा कशी करावी याबद्दल माहिती बघू. संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा सेवेला नियम, बंधनं असतात. त्या नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं. पालन करणं महत्त्वाचं असतं. नित्यसेवेला बंधनं नसतात. सेवा साधी, सोपी असते. तुम्ही स्वामी चरित्र सारामृतापासून सेवेला सुरुवात करा. ते तुम्ही वाचलं तरीही चालतं. म्हणजेच त्यातले तुम्ही रोज 3 अध्याय वाचावे. स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. रोज 3-3 अध्याय वाचावे. स्वामी चरित्र सारामृत नसलं तरीही चालतं. तुम्ही रोज स्वामींचा मंत्र जप करावा. तसंच रोज तुम्हाला वाचन करणं शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं तरीही चालेल. पठण अवश्य. नित्यसेवा तुम्ही कुठेही केव्हाही करू शकता. नित्यसेवेत मांसाहार वर्ज्यच असतो. नित्यसेवा केल्याने आपल्या भोगाची तीव्रता कमी होते. भोग कमी होतात म्हणून सेवा करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्या भोगाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत सेवेचे अनुभव येत नाही. म्हणून नित्यसेवा करणं महत्त्वाचं आहे. सेवा कधीच थांबवू नका. सेवा केल्यामुळे तुमच्या अडचणी, अडथळे, वाईट वेळ आयुष्यात निघून जाण्यास मदत होते. जोपर्यंत भोगाची तीव्रता कमी होत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. भोगाची तीव्रता कमी झाली की आयुष्यात चांगले बदल होतात. उठता बसता, चालता बोलता केव्हाही कुठेही तुम्ही सेवा करू शकता. सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांसमोर, देवासमोर बसूनच नित्यसेवा केली पाहिजे असं अजिबात नाही. आपल्या मनाला, शरीराला नित्यसेवेची सवय लावणं महत्त्वाचं आहे. सवय लावा. नित्यसेवेची सवय लावून घ्या. चांगले अनुभव येतील. सेवा करा, अनुभव घ्या. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.